छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे। या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यामध्ये 1.5 महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि 7 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे। शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना वाळुंजपासून 3 किलोमीटर पुढे लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून हे कुटुंब पुण्याला जात होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी अजय देसरकर हे अभियंते अमरावतीहून कुटुंबासह त्यांच्या रेनो क्विड गाडीने पुण्याला जात होते। यावेळी वाळुंजकडून 3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी थेट दुभाजकावर ओलांडून देसरकर यांच्या कारला जाऊन धडकली। या अपघातात देसरकर कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला। या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकासह 2घांना अटक करण्यात आली आहे। ही गाडी वाळुंज येथील एका 19 वर्षीय तरुणाची असून त्याने ही गाडी त्याच्या मित्राला चालवायला दिली होती। यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचे हा अपघात घडल्याची माहिती वाळुंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणी यांनी दिली। तसेच त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। हा 1 मिनिटाचा आहे फक्त। हो सर, 1 मिनिटात झालं ते। 1 मिनिट लागलं। पोद्दार साहेब होते आपल्याकडे पहिले तिथे। पोद्दार साहेब अगोदर होते ना, 1-2 वर्षापूर्वी होते, 2-3 वर्षापूर्वी। तो काय करते गणेश, हेच तिथं नाही तुमच्या तुम्ही करून घे जाऊ हे पूर्ण पहिले। हॅलो, ते टीव्ही मध्ये कोणतं ते खालचं होतं की वरचं होतं ते ब्लॅक कलरचं मोठं ना? चालेल चालेल, ठीक आहे। 1-2 मिनिटं ते व्हिडिओ टाका, तसं टाकून आपल्याला पेनड्राईव्ह मध्ये क्लिअर